श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे शुक्रवार आणि आज आहे अमावस्या. अमावस्या बघा, अमावस्या म्हणजे काय तर ज्या दिवशी पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही तर तिला अमावस्या असं म्हटलं जातं. तर ही अमावस्या दर महिन्यात येत असते व तिचे महत्त्व देखील हे वेगवेगळे असते. अमावस्या ही कधीच वाईट नसते, कारण अमावस्या म्हटलं तर लक्ष्मी येण्याचा दिवस असतो, लक्ष्मीच्या आगमनाचा हा दिवस असतो. या दिवशी लक्ष्मी घरात यावी व ती घरात टिकून राहावी म्हणून आपण काही ना काही उपाय करत असतो, तोडगे करत असतो. तर बघा, जसं की उंबरठ्याला हळदीचं लेपन करत असतो, लादी पुसताना देखील हळदीच्या पाण्याने लादी पुसत असतो, घराची जळमटं काढत असतो, त्याचप्रमाणे घराची स्वच्छता देखील करत असतो. तर या दिवशी बघा, काही ना काही उपाय नक्कीच केले जातात. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येला विशेष असं महत्त्व दिलं जातं. या दिवशी आपण आपल्या घरातील इडापिडा, नकारात्मकता, जी काही वाईट शक्ती आहे, नजरदोष आहे, काही बाहेरील बाधा जरी असेल तर ती काढण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपण माता लक्ष्मीबरोबरच श्रीहरी विष्णूंची देखील पूजा करत असतो. या दिवशी अनेक उपाय करत असतात. तर असाच एक उपाय मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे, तुमच्या पतीची प्रगती होणार आहे, त्याचसोबत तुमच्या कुटुंबाची देखील प्रगती होणार आहे. तर कुठला उपाय करायचा आहे बघा, सायंकाळी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे. अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे, परंतु तितकाच प्रभावी असा हा उपाय आहे. तर तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, घरातील इडापिडा, नजरदोष, काही बाधा किंवा नकारात्मक शक्ती पूर्णपणे नाहीसी या उपायाने होणार आहे. घरात अखंड लक्ष्मी वास करेल असा हा उपाय आहे. हा उपाय तुम्हाला सायंकाळी दिवे लागणीला, म्हणजेच सायंकाळी बघा तुम्ही 6च्या नंतर हा उपाय कधीही करू शकता, कारण ही जी सायंकाळची जी वेळ असते ती लक्ष्मी येण्याची असते. म्हणून याच वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा, अमावस्येच्या दिवशी घरातील नकारात्मक शक्ती, घरातील इडापिडा, नजरदोष जो काही असेल, काही पितृदोष असेल, बाहेरील बाधा जरी असेल तर ती दूर करण्यासाठी उपाय करत असतो आणि त्या उपायाचे आपल्याला लवकर फळ जे आहे ते देखील मिळत असतं. आणि घरामध्ये भांडणं होतात, कधीकधी कटकटी होतात, वादविवाद होतात, तेव्हा अपशब्द जे काही बोलले जातात आणि यामुळे घरामध्ये दोष हे तयार होत असतात. म्हणजेच घरात नकारात्मकता असतेच. हे जे दोष तयार झाले की घरामध्ये अडचणी देखील तयार होतात. जसं की ज्या घरामध्ये बघा आजारपण, आर्थिक अडचणी, पैसा येत नाही आणि जरी पैसा आला तर तो घरामध्ये टिकत नाही, पतीची प्रगती होत नाही, मुलांची प्रगती होत नाही, मुलं चिडचिडेपणा मुलांचा वाढलेला असतो, पतीचा देखील चिडचिडेपणा, मुलं काय अभ्यास करत नाही, मुलं काही ऐकत नाही, असं देखील होत असतं. त्यांच्या मुलांच्या प्रगतीत अडथळे येत असतात, त्यांना कुठल्याही क्षेत्रात यश येत नाही, कुटुंबाची प्रगती होत नाही. त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहत नाही, घरामध्ये लक्ष्मी स्थिर देखील राहत नाही. त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय जो आहे तो बघा, अमावस्येच्या दिवशी जर आपण केला ना तर जी काही येडापिडा आहे, नजरदोष आहे, त्याचबरोबर काही बाधा, अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी वास करते, लक्ष्मी स्थिर देखील राहते. म्हणून हा उपाय जो आहे तो नक्की करा. उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. आता बघा, जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल, दुसरा जो कोणता असेल ना, तर त्या कापराच्या 7 वड्या ज्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्यासोबतच अखंड 7 लवंगा घ्यायच्या आहे. बघा, त्या लवंगा ह्या फुलासहित घ्यायच्या आहेत, तुटल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाही.
त्यानंतर आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी जी आहे ती देखील घ्यायची आहे. बघा, पिवळी मोहरीचा वापर तांत्रिक कामासाठी देखील वापरला जातो. तर ही जी पिवळी मोहरी आहे, तुम्ही घरात असेल तर घरातील पिवळी मोहरी तुम्ही वापरली तरी चालणार आहे, आणि नसेल तर तुम्ही जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे देखील ही पिवळी मोहरी सहज तुम्हाला मिळून जाईल. त्या दुकानातून तुम्ही ही पिवळी मोहरी घेऊन यायची आहे आणि चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. बघा, 7 कापराच्या वड्या, 7 लवंगा आणि चिमूटभर पिवळी मोहरी जी आहे ती घ्यायची आहे. आता तुम्ही बघा, एखाद्या मातीच्या तुम्ही पंतीत घेतलं, पंती जर असेल त्यात घ्या, किंवा तुम्ही ज्या कापराचं धूपचं जे भांडं आहे त्यात जरी घेतलं तरी चालणार आहे. आणि त्याच्यात ती टाकायची आहे. आणि तुमच्या घरातील शेवटचा कोपरा, म्हणजे आता बघा, तुमचा 1 BHK, 2 BHK, अगदी 3 BHK, जेवढा कुठला रूम असेल, 1 RK असो, कितीही केवढा मोठा असो छोटा असो, त्याचा शेवटच्या कोपऱ्यात हे सर्व वस्तू ह्या तिथे प्रज्वलित करायच्या आहे. आणि त्या प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि जप करत हा जो तुम्ही जेव्हा ही प्रज्वलित कराल ते त्या संपूर्ण घरात तुम्हाला फिरवायचं आहे. आणि त्यावेळी तुमचे दरवाजा, खिडक्या ह्या उघड्या करायच्या आहे, जेणेकरून तुमच्या घरात बघा जी काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाणार आहे. हा धूर आहे याचा, तो सगळीकडे पसरला पाहिजे. त्यामुळे नकारात्मकता शक्ती याने बाहेर जात असते. आणि हे संपूर्ण घरात फिरवून झाल्यानंतर तुम्ही ते तसंच बाहेर यायचं आहे. आणि तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर किंवा अगदी उंबरठ्याच्या मधोमध जरी ठेवलं तरी चालणार आहे, किंवा आपण उंबऱ्याच्या बाहेर जिथे रांगोळी काढतो ना तिथे हे भांडं ठेवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर हे बघा, तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर, आणि मग तुम्ही घरात यायचं आहे. हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि हात जोडून देवासमोर नमस्कार करायचा आहे. आणि नंतर हे दुसऱ्या दिवशी बघा, तुम्ही हे घरात घ्यायचं नाही, जे आहे ते बाहेरच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे अर्धवट जळालेले असेल किंवा पूर्ण देखील जळाले असेल, नसेल तर काहीच नाही, तुम्ही ते कागदाच्या पुडीत बांधून तुम्हाला हे पाण्यात विसर्जन करायचं आहे. हा उपाय तुम्ही अगदी प्रत्येक अमावस्येला केला ना तरी देखील अतिशय उत्तम. याने तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे, तुमच्या पतीची देखील प्रगती होणार आहे, कुटुंबाची प्रगती होणार आहे. त्याचबरोबर जी काही इडापिडा आहे घरात, जे काही नजरदोष आहे, काही बाधा जरी असतील ना तर ते देखील या उपायाने दूर होणार आहे, नष्ट होणार आहे. 7 पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे ते देखील याने दूर होणार आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे, करून नक्कीच बघा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.